नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप पोह्यांपासून गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ बनवणार आहोत. तर इथे सुरुवात करूया. 1 कप पोहे मी इथे आधी भाजून घेणार आहे. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 कप पोहे घातले. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनटं असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे या कपाने मी पोहे मोजून घेतले. तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करून तिने इथे पोहे मोजून घेतले तरी चालेल. पोहे आपल्याला इथे त्याचा किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये हे बारीक करू तर पटकन बारीक होतील. तर खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार करणार आहोत आपण. पोहे इथे भाजून झालेत, पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेत आणि रंगसुद्धा बदलला आहे. तर हे पोहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. सगळे पोहे इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. यामध्ये आता पाव कप गूळ घालायचा आहे. गूळ आधी बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे पटकन बारीक होईल. यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. 7 ते 8 बदाम, 4 ते 5 काजू घातलेत मी. यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर पहा, हे असं अगदी बारीक वाटून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आधी पोहे बारीक करून घ्या आणि नंतर त्यामध्ये गूळ घाला, म्हणजे पटकन बारीक होईल हे. तर हे सगळं तयार मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेतलं. मिक्स करून घेऊया. तर इथे मी आता तूप घेतलं आहे. यामध्ये आता 1 चमचा तूप घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामुळे याला चवसुद्धा छान येते. त्याचबरोबर हे असं ओलसर होईल आणि बाइंडिंग येईल. तर हे तयार आहे मिश्रण. जर तुम्हाला हे कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे दूध घालू शकता आणि हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे. पहा मिश्रण. आता इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. तर असा लहान मोठा कोणताही साचा तुम्ही घेऊ शकता. या साच्याला मी आधीच तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. यामध्ये असे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. आणि यावरती थोडंसं हे तयार मिश्रण असं लावते, म्हणजे ड्रायफ्रूट्स बाहेरच्या बाजूने छान दिसतात. आता साचा बंद करायचा आहे आणि असं मागच्या बाजूने आता तयार मिश्रण थोडंसं दाबून भरायचं आहे, म्हणजे मोदकाला शेप छान येईल. तर इथे पाहू शकता मस्त अगदी मोदक तयार झाला आहे. तर इथे हा मी छोटा मोदक तयार करून घेतला. प्रसादासाठी तुम्ही असे छोटे मोदक बनवू शकता. आता मी तुम्हाला मोठ्या साच्याने आणखी एक मोदक बनवून दाखवते. तर इथे मी मोठा साचा घेतला आहे. यालासुद्धा मी ग्रीस करून घेतलं आहे आधी. यामध्ये असे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. आता हे आपण बंद करूया हा साचा आणि हे मिश्रण भरून घेऊया. तर बाप्पाच्या प्रसादासाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न असतो. तर तुम्ही अशा प्रकारचे मोदक झटपट अगदी बनवू शकता. चवीला हे खूपच छान लागतात. पहा, हा मस्त मोदक तयार झाला आहे. तर आपण 1 कप जे पोहे घेतले होते त्यामध्ये मोठ्या आकाराचे साधारण 5 ते 6 मोदक तयार होतात आणि छोटे जर बनवले तर 11 मोदक तयार होतील.
तर आजची ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.